नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक आर्थिक संकटात। कांदा निर्यात बंदीमुळे परदेशात दर वाढण्याची शक्यता। सोयाबीनचे दर हमीभावाखालीच। राज्यात हरभरा आवक मंदावली। पुढील 5 दिवसात राज्यातील तापमान वाढणार। कांदा निर्यात बंदी कायम असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे। डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याला चांगला दर मिळत होता, पण पुन्हा निर्यात बंदीचा काळ वाढल्याने दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल राज्यात 26,116 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे, तर या कांद्याला राज्यात सरासरी 10 ते 11 रुपये किलोचा दर मिळाला। तर नाशिकमध्ये 10,714 क्विंटल कांद्याची आवक झाली असून या कांद्याला 13 रुपये किलोचा दर मिळाला आहे। देशातील कांदा निर्यात बंदी 31 मार्चमध्ये कायम राहणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आले। पुढील आदेश येईपर्यंत अनिश्चित काळासाठी ही निर्यात बंदी कायम राहणार आहे। एकीकडे या निर्यात बंदीचा कांद्याच्या दरावर परिणाम झाला आहे, यामुळे कांद्याचे दर कमी झाले, तर दुसरीकडे इतर देशांवर देखील कांदा निर्यात बंदीचा परिणाम झाला आहे। या निर्यात बंदीमुळे काही देशांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे। राज्यात सोयाबीनचे दर अजूनही बाजार समितीत हमीभावाच्या खाली असल्याचे चित्र दिसून येत आहे। काल राज्यात 329 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे, पण सर्वच बाजार समितीत या सोयाबीनला हमीभावाच्या खाली दर मिळाला आहे। काल नाशिक बाजार समितीत 160 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे, तर या सोयाबीनला जास्तीत जास्त 4,300 रुपयांचा दर मिळाला आहे। तर सोयाबीनचा केंद्र सरकारने हमीभाव 2023-24 साठी 4,600 रुपये जाहीर केला आहे। रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून हरभरा पिकाकडे पाहिलं जातं। मागील वर्ष अल निनोचं वर्ष असल्याने राज्यात पावसाने कमी हजेरी लावली, यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली। यामुळे शेतकऱ्यांना हरभरा पिकाकडे कल दिला आहे। यामुळे सध्या बाजार समितीत हरभऱ्याची आवक पाहायला मिळत आहे। मात्र 2 दिवसाच्या आवकेनुसार काल राज्यात हरभऱ्याची आवक मंदावली असल्याचे चित्र दिसून आले। केंद्र सरकारने या वर्षीच्या हरभऱ्याला हमीभाव 5,440 रुपये जाहीर केला आहे। राज्यातील वातावरण आता सर्वत्र कोरडे झाल्याने तापमानाचा पारा वाढू लागला आहे। यामुळे पुढील 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये कमाल तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढेल। तसंच आज आणि उद्या कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तर पुढील 24 तासात महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। तर अहमदनगर येथे 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरणच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तसंच कृषीबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पोस्ट शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।